नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज नीट यूजी 2026 ची परीक्षा 3 मे रोजी संपली आणि आज 4 मे 2026 रोजी आपल्या सर्वांना जो वेध लागलेला आहे की माझा रँक किती येईल, ऑल इंडिया रँक किती येईल, महाराष्ट्र राज्यामधील SML किती येईल आणि माझा नंबर कुठे ना कुठे लागेल का, या संदर्भामध्ये कुशंका सुरू झाले. आणि त्याच अनुषंगानं मी तुमच्या सर्वांसाठी एक छोटासा व्हिडिओ आणलाय. तो म्हणजे की एक्सपेक्टेड कट ऑफ नीट यूजी 2026 मध्ये MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये किती लागू शकतो, या संदर्भातला हा व्हिडिओ आणतोय. वास्तविक या सर्व गोष्टीसाठी पाठीमागचा काही दिवसाचा इतिहास पाहावा लागतो. त्यामध्ये 2024 मध्ये जो कट ऑफ होता आणि 2025 मध्ये जो कट ऑफ होता आणि 2026 मध्ये काय लागू शकतो, या संदर्भात जर आपण अभ्यास करायला गेलं तर त्यासाठी आपल्याला एक्झाम मध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वरती सगळ्यात महत्वाचा टॉपिक अवलंबून असतो. आणि ह्या सगळ्या टॉपिक वरती जर आपण लक्ष द्यायला गेलं तर बऱ्यापैकी तो अभ्यास आपण करायला गेलं तर असं लक्षात येतं की 2024 मध्ये एकूण जवळपास 24 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आणि त्यानंतर 2025 मध्ये तो आकडा म्हणजे 2024 मध्ये पेक्षा 2025 मध्ये 24 लाख स्टुडंट्स बसले होते. आणि 2024 मध्ये 23,70,000 विद्यार्थी बसले. आणि 2026 मध्ये मात्र 22,79,000 विद्यार्थी बसले होते. खरं तर विद्यार्थी कट ऑफ कशावर अवलंबून असतो, हा जर आपण अभ्यास करायला गेलं तर नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे अप्लिकंट्स, आपण नंबर ऑफ अप्लिकंट्स किती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन लेवल असते. आणि त्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर 2024-25-26 मध्ये पाहायला गेलं तर कॉम्पिटिशन लेवल थोडीशी कमी, म्हणजे 1 ते 2% कमी झाल्यासारखे आहे. जर समजा दुसरा जो अफेक्ट करणारा फॅक्टर जो आहे तो कट ऑफ वरती, तो म्हणजे आहे नंबर ऑफ सीट्स इन्क्रीज्ड. म्हणजे नवीन वर्षामध्ये काही सीट्स वाढणार आहेत का, तर दरवर्षी खूप सीट वाढत चाललेले आहेत MBBS चे. 2021च्या तुलनेमध्ये आजपर्यंत पाहायला गेलं तर जवळपास दुप्पट सीट्स वाढलेले आहेत. म्हणजे दरवर्षी दरम्यान 1,000च्या आसपास महाराष्ट्रामध्ये सीट वाढतात. त्यामुळे सीट्स यावर्षी काही वाढतील का, तर मला असं दिसतंय की कमीत कमी 200 ते 400 तर सीट्स वाढू शकतात. त्यामुळे तो कट ऑफ आपल्याला खाली आणण्यासाठी मदत होतो. 2024 मध्ये गव्हर्नमेंट MBBS चा कट ऑफ जो आहे तो 629 ओपन कॅटेगरीचा होता. आणि 2025 मध्येच तो जो कट ऑफ आहे तो 505 वरती गेला. म्हणजे जवळपास 124 मार्काने डाऊनफॉल आला होता. म्हणजेच 124 मार्काने कट ऑफ कमी झाला होता. प्रायव्हेट कॉलेजचा जर पाहायला गेलं तर 596 हा कट ऑफ 2024 मध्ये होता. तो 2025 मध्ये जो कट ऑफ आहे तो जवळपास 474 किंवा 73 पर्यंत आला. म्हणजे हे सगळं पाहायला गेलं तर 120 मार्क्सच्या आसपास या ठिकाणी आपल्याला डाऊनफॉल येताना दिसतो आहे. म्हणजेच आपल्या सर्वसाधारणपणे 122 ते 20 मार्काचा डाऊनफॉल दोन्हीकडे होता. आणि डिफरन्स मध्ये पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हा 505 पासून ते 473 पर्यंत, म्हणजे दरम्यान 30 मार्कामध्ये संपूर्ण प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज संपलेलं आहे. तोच टॉपिक 2024 मध्ये पाहायला गेलं तर 629 पासून ते 596 पर्यंत जवळपास 33 मार्कामध्ये सर्व कॉलेज संपलेलं आहे. म्हणजे आपण 30 ते 40 या मार्कमध्ये प्रायव्हेट कॉलेजचा आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा डिफरन्स मानू शकतो. आता पुढे बघायला गेलं तर 505चा कट ऑफ किती जाईल, वरती जाईल किंवा कुठे जाईल, यावरचा विचार करायला गेलं
तर 2024 मध्ये 629 हा कट ऑफ होता आणि त्यामध्ये खूप इझिएस्ट लेवलचा प्रश्न आले होते. त्यामुळे त्या कम्पॅरेटिव्हली 2025 मध्ये खूप टफ पेपर गेला होता. फिजिक्सचा पेपर खूप टफेस्ट होता. मला वाटतं गेल्या 5-7 वर्षामध्ये सर्वात टफ होता. तसं कम्पॅरेटिव्हली 2026 मध्ये मात्र फिजिक्सचा पेपर थोडासा टफ आहे, परंतु केमिस्ट्री आणि बायोलॉजी एकदम इझी आणि इझिएस्ट असल्यामुळे मग 2024च्या तुलनेमध्ये बायोलॉजी हा सेम आहे का? जरी पेपरची डिफिकल्टी लेवल सेम असले तरी 2024 मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी होतं, की ज्यामध्ये सेक्शन ए मध्ये 35 प्रश्न कंपल्सरी होते आणि सेक्शन बी मध्ये मात्र 15 प्रश्न दिले जायचे आणि त्यामध्ये आपल्याला 10 प्रश्न सोडवावे लागत होते आणि प्रत्येकासाठी 1 मिनिट वेळ वाढवून मिळाला होता आणि शक्यतो 5 मिनिट प्रत्येक सब्जेक्टसाठी जास्त होते, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी 3-4ही विषयासाठी प्रत्येकाला 5 मिनिट जास्त वेळ मिळाला. त्यामुळं जर एखादा प्रश्न ट्विस्ट केला तर तो सोडण्याची पॉसिबिलिटी असत होती, त्यामुळे तो कट ऑफ हायर साईडने राहिला. 2026 मध्ये हा प्रकार बघायला गेलं तर सेक्शन ए आणि सेक्शन बी कट करून त्या ठिकाणी संपूर्ण ऑल प्रश्न जे आहेत, संपूर्ण प्रश्न ज्या 45 प्रश्न हे कंपल्सरी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना असं लक्षात येत आहे की 2024च्या तुलनेमध्ये हा पेपर इझी म्हणता येणार नाही, थोडासा टफ राहील. मग आपण पहा 124 किंवा 25 मार्कानं कट ऑफ हा 24 मध्ये 2025 मध्ये डाऊनफॉल आला, तर हा कट ऑफ किती वाढू शकतो? तर जवळपास 125 मार्कांना वाढणार आहे का? तर 100%. आमचं म्हणणं असं आहे की 60 ते 70 मार्काने हा कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडे वाढू शकणार आहे. मग हा प्रायमरी अंदाज आहे. अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बोलणं झालं. त्याचबरोबर आपल्या काही फ्री ग्रुप्स आहेत त्याच्यावरती असेल किंवा पेड ग्रुप्स आहेत याच्यावरती काही पोल्स पण आपण कंडक्ट केले होते. त्याच्या माध्यमातून आपल्याला असं निदर्शनास आलंय की दरम्यान 70 मार्कांना तरी कट ऑफ वरती जाईल असं आम्हाला वाटतंय. मग गव्हर्नमेंट कॉलेजचा 2025 मधले 505चा कट ऑफ जो आहे तो 570 ते 80 पर्यंत जाऊ शकतो आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जर पाहायला गेलं तर 474चा कट ऑफ जो आहे तो 530 ते 540 पर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ जाऊ शकणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक महत्वाचा अंदाज सांगणार आहे की 720 पैकी 720 मार्क पडणारे सुद्धा महाराष्ट्रात विद्यार्थी सापडणार आहेत. त्याचबरोबर भारत देशामध्ये सुद्धा 720 पैकी 720 मार्क्स पडणारा एकही विद्यार्थी 2025 मध्ये नव्हता. नंबर 1 जो रँक होता तो नंबर 1चा रँक जो होता तो 686 मार्क्सचा होता, तो यावर्षी 720चा असणार आहे. 2024 मध्ये जवळपास 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडले होते. तसं काही होणार नाही, परंतु कमीत कमी 1-2-5 तरी विद्यार्थ्यांना आपल्याला 720 पैकी 720 मार्क्स पडण्याची शक्यता आहे. कट ऑफ एकंदरीत 65 ते 70 मार्कांनी अप्पर साईडने जाईल 2024च्या तुलनेमध्ये. आज सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महत्वाचा टॉपिक सांगतोय की आपल्याकडे नीट 2024 आणि 25 दोन्ही बुकलेट अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपले बुकलेट पाहिजेत त्या विद्यार्थ्यांना कट ऑफच्या बाबतीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सर्वात महत्वाचा टॉपिक असा राहील की हे जे कट ऑफ बुक आहे हे 2024 आहे, म्हणजे 24चं कट ऑफ आहे त्याच्यामध्ये, आणि 2025चं पण बुक आज दुपारपर्यंत आपल्या छापून तयार होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या 42 गव्हर्नमेंट कॉलेजेस, 24 प्रायव्हेट कॉलेजेस, भारत देशातील सर्व 59 डीम्ड एमबीबीएस कॉलेजेस, एम्सचे दोन्ही सगळ्या 20 कॉलेजेस, त्याचबरोबर जिपमरचे 2 कॉलेजेस, एएफएमसी, तेलंगणामधील 28 कॉलेजेस, जवळपास 18 ते 22 कॉलेजेस, आंध्र प्रदेश, केरळा, कर्नाटका, उत्तर प्रदेश या सर्व कॉलेजचा कट ऑफ तिन्ही राऊंडचा ऑल इंडिया कॅप असणारा हे सगळं यामध्ये. बीएमएसचे सगळे कॉलेजेस 140 त्याचा सर्व तिन्ही राऊंडचा कट ऑफ. त्याचबरोबर
BVSC चे 6 कॉलेजचा कट ऑफ सुद्धा आपल्यासोबत 30% आणि 70%चा. त्याचबरोबर सर्व जनरल इन्स्ट्रक्शन्स आपण यामध्ये मांडणी केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे दोन्ही बुक्स पाहिजेत असे विद्यार्थी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती बुक पाहिजे म्हणून फोन करा. सर्वात महत्वाचा टॉपिक सांगेल तुम्हाला की 2024 सुद्धा बुक तुम्हाला घ्यावं लागेल, कारण ते दोन्ही तुम्ही कम्पेअर करा. 2024 आणि 25 मध्ये 50% वरती तुम्हाला ते कॉलेज मिळेल असं त्याचा अंदाज आहे. वैशंपायन मेडिकल कॉलेज असेल सोलापूरचं, हे जर तुम्हाला आता कधी किती मार्काला मिळेल असं वाटेल, तर 2024 आणि 25 याच्यामध्ये जो मार्क्सचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये 60% वरती, म्हणजे आता 2025 मध्ये 60% वाढवा. 60% मार्क म्हणजे डिफरन्स किती असेल, समजा 120, तर 60 ते 70 मार्क वाढवा, तुम्हाला 100% तुमचं कॉलेज प्रेडिक्ट होईल. वास्तविक हे प्रेडिक्शन आम्ही सांगितलेलं ते 100% जवळपास सेम असतं. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या युट्यूब चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा येऊ शकतात. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.